शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज. कर्जमाफी संदर्भामध्ये कोणती मोठी बातमी आहे? शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना मुलाखतीत सांगितले की कर्जमाफी कोणत्या तारखेला, कधी करणारा, कोणत्या वर्षी करणारा, या संदर्भामध्ये संपूर्ण उल्लेख कर्जमाफीच्या या बातमीमध्ये केला आहे. तर आपण संपूर्ण बातमी बघूया. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन, हे आमचे आश्वासन कायम आहे असं इथं म्हटलं आहे. तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, जे आमचे आश्वासन आहे ते कायम आहे आणि ती कर्जमाफी योग्य वेळेत दिलेली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी बोलताना सांगितलं आहे. तर त्यामध्ये चांगला पाऊस असेल त्या वर्षात अशी कर्जमाफी दिली तर बँकांनाच त्याचा फायदा होतो. इथं बघा, जर कर्जमाफी चांगल्या वर्षात दिली तर ते फक्त बँकांनाच फायदा होतो, तो शेतकऱ्यांना होत नाही. दर 5 वर्षात 1 वर्ष दुष्काळी असते, असा आजवरचा अनुभव आहे. अशावेळी आपण जर आज दुष्काळी वर्ष नसताना कर्जमाफी दिल्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही असं देखील मुख्यमंत्री यांनी सांगितलं. तरीही आपण ती दिली तर प्रत्यक्ष दुष्काळी स्थिती राहील तेव्हा कर्जमाफी देण्याची राज्याची आर्थिक स्थिती राहणार नाही, असे मत फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. केवळ घोषणा केली म्हणून लगेच कर्जमाफी करणे हे योग्य राहणार नाही. आम्ही कर्जमाफी करणारच आहोत, पण त्यासाठी योग्य वेळ असेल तेव्हा ती करणे शेतकरी हिताचे असेल, असं देखील देवेंद्र फडणवीस वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. म्हणजेच सध्या तरी आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही या तरी वर्षामध्ये, असं या बातमीमधून प्रकाशित होतं. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवीन शेती संबंधित बातम्या बघण्यासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.